जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेवगाव तालुक्यातील सुकळी येथील वसंत पांडुरंग गरड हे 19 मार्च 1999च्या कारगिल युद्धात शहीद झाले। दरवर्षी त्यांच्या बलिदानाचे गोडवे आजही 27 वर्षात गायले जात असून त्यांचे स्मारक उभारले जाऊ शकले नसून शहीद वसंत गरड यांची वीर पत्नी वैशाली वसंत गरड यांनी आपल्या वीर पतीचे वर्षानुवर्षे सुकळी गावाला व परिसराला स्मरण व आठवण राहावी या निमित्ताने भव्य अशी सुकळी येथे गावाला प्रवेशद्वार उभारण्यासाठी प्रजासत्ताक दिनी त्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। शहीद वसंत गरड यांच्या वीर पत्नी वैशाली गरड यांनी म्हटले की पती गेल्यानंतर पत्नीला काय दुःख भोगावे लागतात हे एका महिलेलाच कळू शकते। माझे पती देशसेवा करताना ते शहीद झाले, त्याचा मला अभिमान वाटतो। त्याचे गावाला वर्षानुवर्ष स्मरण राहावे यासाठी मी शहीद वसंत गरड यांच्या नावाने प्रवेशद्वार येथे बांधून देत असल्याचे त्यांनी म्हटले। यावेळी मंडलाधिकारी सुवर्णा वारकड, सरपंच सौ मायाताई भवर, सामाजिक कार्यकर्ते लहुराव भवर, माजी सैनिक बाबासाहेब अंधारे, माजी सरपंच प्रल्हाद देशमुख, युवा उद्योजक विकास भवर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। इतक्या वर्षानंतर आता मला हे म्हणजे सहकार्य नसल्यामुळे किंवा मला सपोर्ट नसल्यामुळे मी कमानीचं हे आपलं जे आहे ते करू नाही शकली। पण आता मी जे द्वार आहे आपलं माझ्या पतींचं ते प्रवेशद्वार ते मी उभारू लागले। त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांनी मला सहकार्य करावं एवढीच विनंती करेन सगळ्यांनी। शालेय टेबल सॉकर स्पर्धेत कोपरगावच्या शिवकन्या दिलीप घोरपडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे। शिवकन्या हिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत यशाचे शिखर गाठले असून तिची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। शिवकन्या ही कोपरगाव शहरातील शारदा इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी असून कोपरगाव तहसील कार्यालय महसूल सहाय्यक दिलीप घोरपडे यांची ती कन्या आहे। तिच्या या यशाबद्दल जिल्ह्यासह तालुक्यातील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय वर्गातील नागरिकांकडून तिचे विशेष कौतुक होत असून तिचे अभिनंदन होत आहे। त्यामध्ये कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, संजीवनी स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे, मोनिका संधान, नगरपालिकेचे नगर अध्यक्ष पराग संधान, नगरसेवक आकाश वाजे, दिलीप वाजे, स्वप्नील मंजूर, कृषी विभागातील आढाव यांसह अनेक मान्यवरांनी तिचा व तिची माता प्रतिभा दिलीप घोरपडे यांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरपालिकेच्या गटनेत्या गौरीताई पहाडे व नगरसेविका माधवी वागचौरे, सोनम त्रिभुवन, सोनाली कपिले व प्रभाग क्रमांक 2च्या नगरसेविका स्मिता साबळे यांनी शिवकन्या हिचा सन्मान करत तिला शुभेच्छा दिल्यात। या स्पर्धेसाठी शिवकन्या हिला आर्यवीर कराटे क्लासचे संचालक सुदर्शन पांढरे यांचे मोलाचे असे मार्गदर्शन मिळाले आहे। मी प्रतिभा घोरपडे, ही माझी मुलगी शिवकन्या घोरपडे। तिचं राज्यस्तरावर स्टेट लेवलला निवड झाली आहे टेबल सॉकर मधून। तर मला खूप अभिमान आहे, तिचा आनंद वाटतोय, घरात सगळ्यांना आनंद झाला। आमच्या पिढीतील पहिलीच मुलगी स्टेट लेवल पर्यंत पोहोचली आहे। खूप छान वाटतंय। मुली ही कुठेतरी माग नाही राहायला पाहिजे, प्रत्येक ठिकाणी मुली आजकाल पुढे जात आहे आणि प्रत्येक पालकांनी मुलगी हा भेदभाव न करता प्रत्येक मुलीला पुढे जाण्यास प्रोत्साहन करावे। अहिल्यानगर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शासकीय विश्रामगृह येथे सहविचार बैठक पार पडली। या बैठकीत पीएफ पावत्या व मेडिकल बिलांवरील विलंबाचा प्रश्न तातडीने सोडवून पुढील महिन्यापासून त्याचे वितरण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। शिक्षकांचे फरक बिल, डीसीपीएफ व एनपीएसच्या प्रलंबित रकमा तात्काळ वर्ग करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। पीएफ पावत्यांसाठी विशेष कॅम्प आयोजित करून त्या पुढील आठवड्यात देण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात। तसेच मुख्याध्यापक व अनुकंपा मान्यता प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली।
एकास 20,000 रुपये उसने मागितले असता त्याने ते दिले नाही म्हणून दोघांनी त्याची थार कंपनीचे 4 चाकी वाहन पेटवले. शहरातील वॉर्ड नंबर 2 मध्ये हा थरार घडलाय. सलीम मोहम्मद अब्दुल सत्तार शेख याचा मित्र समीर सुलेमान शेख याची थार गाडी ही सलीम शेख 3 महिन्यांपासून वापरत आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सलीम मोहम्मद अब्दुल सत्तार शेख याने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी सद्दाम कुरेशी व शाहरुख व इतर 4 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व श्री विंचर्ण विद्यालयात 77वा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विंचर्ण विद्यालयात प्रगतशील शेतकरी लालासाहेब खोसे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपसरपंच यांच्या हस्ते सकाळी 8:30 वाजता तिरंगा फडकवण्यात आला. यावेळी दोन्ही शाळेत राष्ट्रगीत व शिस्तबद्ध सलामीचा कार्यक्रम पार पडला. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संविधानाच्या आदेशाचे पालन करण्याची प्रतिज्ञा सर्वांनी घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय लष्कर सैनिक सुभेदार संजय लबाडे व सातपुते तसेच दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक खताळ सर, गायकवाड सर व सर्व शिक्षक वृंद, सरपंच, उपसरपंच सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. कर्जत तालुक्यातील माही जळगाव परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून 34,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुल परसराम जागीरवार असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता 34,790 रुपयांचा विविध कंपन्यांच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे भाऊसाहेब काळे यांच्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वाढता वावर व मानवी संघर्ष रोखण्यासाठी वन विभाग आता हायकोर्ट झालाय. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वन विभागाला सुमारे 8,26,00,000 रुपयांची अत्याधुनिक रेस्क्यू सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये अत्याधुनिक रेस्क्यू वाहने, थर्मल ड्रोन, नाईट विजन गॉगल्स, डार्ट गन व ट्रॅप कॅमेऱ्यांचा समावेश आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष जॅकेट्स, बूट व फायबर ढाली देण्यात आले आहेत. या आधुनिक साधनांमुळे वन विभाग आपत्ती काळात अधिक वेगाने व प्रभावीपणे कार्य करू शकेल असे मत पालकमंत्र्यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील ग्रामपंचायत सदस्यासह दोघांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. तालुक्यातील अक्कलगाव येथे बेलापूर कोल्हार रस्त्यावर ही सिनेस्टाईल घटना घडली आहे. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7:15 वाजेच्या सुमारास अक्कलगाव कोल्हार या रोडवरील शिंदे वस्तीजवळ खाराओढा येथे रवींद्र थोरात यांच्या द्राक्ष बागेत फवारणी करण्यासाठी पोपट भाऊसाहेब भगणे हे मशीन व ट्रॅक्टरसह आले होते. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ग्रामपंचायत सदस्य शरद नानासाहेब थोरात यांच्या फिर्यादीवरून अजय दिलीप पवार, सुनील उर्फ भैया गवळी, प्रल्हाद भागवत पवार व बाळू भागवत पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब कोळपे हे करत आहेत. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथून गावठी कट्टा व 3 जिवंत काडतुसे बाळगणारा संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज जेरबंद केलाय. त्याच्याकडून 38,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संग्राम सुनील जगताप असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार मिरजगाव शिवारामध्ये क्रांतीसूर्य महात्मा फुले ब्रिज खाली एक व्यक्ती विनापरवाना गावठी कट्टा त्याच्या कब्जात बाळगून थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड, पोलीस अंमलदार सुनील खेरे, समीर सय्यद, अशोक रक्ताटे यांच्या मदतीने संशयित आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. शेवगाव तालुक्याचे भूमिपुत्र व ढोरजळगाव येथील रहिवासी सध्या मुंबई येथे सायबर क्राईम विभागात पोलीस उपआयुक्त पदावर कार्यरत असलेले पुरुषोत्तम नारायण कराड
यांना गुणवत्तापूर्ण सेवा व उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झालाय। हा मानाचा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे। शेतकरी कुटुंबातून आलेल्या पुरुषोत्तम कराड यांनी कठोर परिश्रम, जिद्द व प्रामाणिकपणाच्या बळावर लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून 2002 साली पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेत प्रवेश केला। या सेवा काळात त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यरत राहून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर।